नमस्ते मित्रांनो. आज मी तुम्हाला एक पीडीएफ एडिटर बद्दल माहिती देणार आहे, म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला एक पीडीएफ एडिटर. जे आता समजा तुमच्याकडे लॅपटॉपमध्ये पीडीएफ फाईल असतात बऱ्याचशा, पण तुम्ही त्याला एडिट करता नाहीत. एडिट म्हणजे समजा की एखादी जर मी दाखवतो इकडे डेस्कटॉपवर तुम्ही या दोन पीडीएफ ठेवल्या इकडे. आता ही बघा, ही जी पीडीएफ आहे हे 3 पेजेसची पीडीएफ आहे, 1 2 3. ठीक आहे. आणि ही दुसरी पीडीएफ आहे, ही 2 पेजेस आहे याच्यामध्ये. आता जसं की समजा की ह्याच्यातला समजा ही पीडीएफ ओपन केली आहे मी, आणि मला फर्स्ट किंवा कुठे एखादं समजा हे सेकंड पेज मला नको आहे या पीडीएफ मधलं, तर इझिली डिलीट आपण नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन जावं लागतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहे, सॉफ्टवेअर आहे. तसं एक सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचं नाव आहे नायट्रो प्रो म्हणून. हे बघा इकडे. या सॉफ्टवेअर फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कम्प्युटरमध्ये तुमच्या, म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा, तुमच्या घरी तुम्हाला प्रोजेक्टसाठी हे सॉफ्टवेअर फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पीडीएफला एडिट करू शकतो. म्हणजे समजा की इथेच मी सांगतोय तुम्हाला. जसे की इकडे बघा, तुम्हाला एखादी पीडीएफ तुला कन्वर्ट करायची आहे, ती सुद्धा करता येते. इकडे ऑप्शन आहे बघा, इकडे इमेज, कन्वर्ट टू वर्ड. तसं इकडे पेज लेआउटमध्ये बऱ्याचशे ऑप्शन आहे. इकडे डिलीट आहे बघा, एखादं पेज तुम्हाला डिलीट करायचं आहे, मी करून दाखवतो तुम्हाला, तेच सांगतोय. जसं आणि इव्हन इन्सर्ट सुद्धा करायचं आहे. समजा एक तुमची पीडीएफ आहे, याच्यामध्ये तुम्हाला अजून एक पेज टाकायचे वरती कुठच्याच पोझिशनवर. तुमच्या फर्स्ट पेजवर ठेवायचे, मध्ये कुठच्याही पोझिशनवर तुम्हाला एखादा पेज ऍड करायचे आहे, तरी सुद्धा याच्यातून तुम्ही इझिली करू शकता ऍड. आणि इथे क्रॉप चॉप सुद्धा हे ऑप्शन आहे, तुम्ही दाखवतो तुम्हाला आता. ठीक आहे. आता चला समजा की एक मी आता पीडीएफ ओपन करून याला पीडीएफला राईट क्लिक करतो आणि ओपन विथ मी नायट्रो प्रो मधून ओपन करतो. बाय डिफॉल्ट हे आपण पीडीएफ आहे ना, कधी पण ॲडोब आपल्याकडे जे ॲडोबचं सॉफ्टवेअर आहे, ॲडोब रीडर, ते असतं लॅपटॉपमध्ये. आता आपण या सॉफ्टवेअरसाठी मी आता तुम्हाला ओपन करायला राईट क्लिक करून ओपन विथ नायट्रो प्रो करावं लागेल. आपल्याला नायट्रो प्रोमधून याला एडिट करायचं आहे. ठीक आहे. ओपन विथ नायट्रो प्रो केलं मी. आणि हे बघा, पहिला मी डिलीट करून तुम्हाला दाखवतो. तर ही 3 पेजेस आहे, 1 2 3 आहे बघा इकडे. 3 पेजेसची पीडीएफ आहे. ठीक आहे. आता मी त्याला समजा, आता मी सेकंड पेज मला हे डिलीट करायचं आहे. हे जे सेकंड पेज आहे, हे फर्स्ट, हे सेकंड पेज. ठीक आहे. आता इकडे बघा, पेज लेआउटमध्ये जायचं वरती, आणि इकडे बघा डिलीट ऑप्शन आहे, ह्याच्यावर मी सिलेक्ट करतोय. आता इकडे बघा, तुम्हाला इथे पण बरेच ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला समजा पेज नंबर माहिती आहे. आता मला माहिती आहे, मी पेज नंबर देऊन टू टू टाकून याला डिलीट सुद्धा करू शकतो. किंवा करंट पेज, आता मी मला हे करंट पेज डिलीट करायचं आहे, ते सुद्धा करू शकतो. मल्टिपल पेज तुम्हाला डिलीट करायचे आहेत, तर तुम्ही मल्टिपल पेज पण डिलीट करू शकता. हे बघा, आता मी 2 पेज डिलीट केले, आता एकच झालं. ठीक आहे. अंडू करतो मी, Ctrl Z करून अंडू केलं मी. ठीक आहे. तसं आपण इथे समजा आता सेकंड पेज मला डिलीट करायचं. आता मी सेकंड पेजवर आहे ना, फर्स्ट पेज आहे, तर मी सेकंड पेजवर आलो आहे, तर डिलीटवर दाबून आता जे सिलेक्टेड पेज मला डिलीट करायचे आहे, तर करंट पेज मी करतो डिलीट. हे बघा इथे, तर हे 2 पेजेस झाले. दोन आहे 2 पेज, म्हणजे सेकंड पेज ते डिलीट झालं. आता ही पीडीएफ 2 पेजची आता झाली, म्हणजे 2 पेजची पीडीएफ झाली. आणि याला नंतर मग आपण इकडे जाऊन सेव्ह करू शकतो. आता तुम्ही सेव्ह करत नाही, सांगतो, म्हणजे सेव्ह करू शकतो. हे एक ऑप्शन झालं. अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे क्रॉपचं. इकडे हे बघा, इकडे क्रॉप आहे, मी छोटे करतो थोडं पीडीएफ, थोडंसं छोटं करूया, कंट्रोल दाबून. ठीक आहे. आता हे मी क्रॉपमध्ये जायचं आहे, आणि समजा तुम्हाला एवढाच पार्ट पाहिजे, तर मी तेवढा पार्ट असं क्रॉपवर सिलेक्ट करायचं एवढं, आणि सोडायचं. आणि नंतर इथे अप्लाय क्रॉप म्हणून ऑप्शन आहे बघा, अप्लाय क्रॉप झालं. ठीक आहे. म्हणजे एवढा पार्ट सिलेक्ट झाला, नंतर मग तुम्हाला सेव्ह करायचं तर सेव्ह करायचं. ठीक आहे. आता मी सेव्ह नाही करत, अजून 1 2 ऑप्शन आहे याच्यामध्ये, पण बरेच आहे ऑप्शन. ॲडव्हान्स क्रॉप ऑप्शन पण आहे. समजा की 4 पेज तुम्हाला एकत्र सिलेक्ट क्रॉप करायचे आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ते तुम्ही डिटेलली तुम्ही स्वतः जेव्हा सॉफ्टवेअर टाकाल तेव्हा तुम्हाला बघता येईल. आता मी Ctrl Z करतो, इथे क्रॉप नाही करायचं आहे मला, लॅग झालंय. आता मी अंडू करतो, मला इथे नाही करायचं आहे. ठीक आहे. आणि अजून एक मेन इम्पॉर्टंट ऑप्शन तुम्हाला दाखवतो, ते म्हणजे मर्जचं. जसे की आता हे मी दाखवलं तुम्हाला, हे 2 पीडीएफ आहे, ह्या 2 पेजला मर्ज करायचं आहे मला. तर तुम्ही मोस्टली कसं इंटरनेटमध्ये जाऊन करावं लागतं, तर इथे आपण करू शकतो. दाखवतो मी कसं करायचं आहे ते. आता ही पीडीएफ, दोन्ही पीडीएफला सिलेक्ट करायचं आहे, आणि बघा मी सिलेक्ट केलं दोन्ही पीडीएफ. आणि कुठच्याही एकाला राईट क्लिक करून इकडे बघा, बाय डिफॉल्ट जसं तुम्ही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कराल ना, तिकडे तुम्हाला राईट क्लिकवर ऑप्शन येईल, कंबाईन फाईल विथ
नायट्रो प्रो. तसं हे नायट्रो प्रो सॉफ्टवेअर ओपन करून सुद्धा तुम्ही करू शकता. इकडे कंबाईन ऑप्शन आहे बघा इकडे, आणि तिकडे जाऊन तुम्हाला तुमची कुठची PDF आहे ती सिलेक्ट करायची. आता मी एक शॉर्टकट दाखवतो तुम्हाला. मी सिलेक्ट करतोय आणि याला कंबाईन फाईल विथ नायट्रो प्रो, याला दोन्ही फाईलला कंबाईन करतोय. आता हे बघा 3 पेजची फाईल फर्स्ट आहे आणि हे 2 पेजची फाईल जी आहे ती सेकंड आहे. आता तुम्हाला ही जी फाईल आहे 2 पेजची ती फर्स्ट पाहिजे, तर मी इकडे अशी घ्यावी लागेल. ठीक आहे, आणि मग नंतर क्रिएट दाबावं लागेल. आता डेस्कटॉपवर तुम्ही सेव्ह करतो. XYZ नाव टाकतो, XYZ. ठीक आहे, ही बघा फाईल सिलेक्ट झाली. बघा 5 पेजची झाली, 3 आणि 2 5. हे बघा फर्स्ट पेज, सेकंड पेज त्या PDF थर्ड, म्हणजे ही 5 पेजची PDF झाली. तर सेम तुम्ही ते डिलीट करायचं मी दाखवलं तसं ॲड सुद्धा. समजा एक सिंगल फाईल आहे, म्हणजे एक सिंगल पेज आहे, तुम्हाला मध्ये टाकायचं आहे, तुमच्याकडे एक फाईल आहे, त्याला सुद्धा तुम्ही टाकू शकता. ते दाखवले मी तुम्हाला. इन्सर्टमध्ये ऑप्शन आहे इकडे, एक इन्सर्टमध्ये ऑप्शन आहे, इन्सर्ट फॉर्म फाईल, म्हणजे ही फाईल इथून सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहे याच्यामध्ये. अजून एक छोटंसं ऑप्शन दाखवतो तुम्हाला. समजा आहे अजून एक आहे इकडे बघा. इथे वरती इरेजमध्ये जायचं आहे आणि तुमचा एखादा समजा टेक्स्ट तुम्हाला नको आहे, तर तो इकडे बघा एक व्हाईट आउट ऑप्शन आहे, ते सिलेक्ट करतोय मी आणि याला असं सिलेक्ट करायचं आणि व्हाईट आउट बघा, नंतर सेव्ह करा. तुम्हाला करणं होतं. हे पण इझी आहे, जे इम्पॉर्टंट आहे खूप. जे एखादी गोष्ट तुम्हाला नको आहे लिहिलेलं ते तुम्हाला व्हाईट आउट करा, म्हणजे नको आहे डिलीट करायचं आहे, तर तिकडे एक इरेजमध्ये एक व्हाईट आउट ऑप्शन म्हणून दिलेला आहे. म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कारण की इझिली आपण PDF ला एडिट करता नाही आहेत सहसा म्हणून. नायट्रो प्रो या सॉफ्टवेअरमधलं मी जे ॲड इन्सर्ट फाईल ऑप्शन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आता समजा ही फाईल मी ओपन करतोय, 3 पेजेसची आपली ही PDF आहे, नायट्रो प्रोमधून मी ओपन केली आहे. आणि पेज लेआउटमध्ये बघा इकडे एक इन्सर्ट म्हणून ऑप्शन आहे. तर ते कसं म्हणजे वापरायचं ते मी दाखवतो. इकडे इन्सर्टमध्ये जाऊन तुम्हाला बघा इन्सर्ट फॉर्म फाईल आहे, म्हणजे एखादी फाईल आहे, समजा ही 3 पेजेसची फाईल आहे आणि दुसरी आहे एक 2 पेजेसची फाईल. ती 2 पेजेसची फाईल मला यामध्ये इन्सर्ट करायची. ती पण मला समजा फर्स्ट पेज नाही, सेकंड पेज पासून किंवा थर्ड पेजच्या नंतर ॲड करायची. तर कशी ॲड करायची मी दाखवतो. आता मी इकडे इन्सर्ट करतो, इन्सर्ट फ्रॉम फाईल क्लिक केलं, ॲड फाईल. डेस्कटॉपवरची जी फाईल आहे माझी 2 पेजेसची ती मी ओपन केली आणि ह्याला बघा इकडे आली ही फाईल आणि ह्याला नेक्स्ट करतोय मी. आता इकडे काय हे जे ऑप्शन आहे ना ते फॉर इम्पॉर्टंट आहे. आता समजा की मला हे जे 2 पेजेस आहे ते सेकंड पेज पासून पाहिजे, कळलं. म्हणजे जी 3 पेजची PDF आहे त्याच्या सेकंड पेज पासून हे 2 पेज ॲड व्हायला पाहिजे. तिकडे ऑप्शन आहे बघा इकडे. आता मी आफ्टर सिलेक्ट करतो. आफ्टरमध्ये जाऊन हे पेज 1, म्हणजे हे पेज 1 केलं की फर्स्ट पेजच्या नंतर ह्या 2 पेज ॲड होणार याच्यामध्ये. हे थोडं तुम्ही स्वतः करून बघाल तर तुम्हाला कळेल. ते बिफोर ऑप्शन सुद्धा आहे. बिफोरमध्ये मग मला इथे 3 टाकावं लागेल, म्हणजे 3 पेजच्या आधी हे 2 पेज ॲड होतील. ठीक आहे, आता मी इकडे आफ्टर ठेवतो आणि इकडे 1 करतो. बघूया काय होतं इथे इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट झाले. हे बघा हे माझं फर्स्ट पेज त्या PDFचं आणि सेकंड PDFचं हे ते 2 पेज. सेकंड पेज म्हणजे फर्स्ट पेज नंतर हे ॲड झालं इकडे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे करायला इझी नाही आहे कुठेही. तुम्हाला 2 फाईल मर्ज होणार, पण तुम्हाला समजा मधून कुठे मर्ज करायची एखादी फाईल, तर ते करायसाठी हे खूप इम्पॉर्टंट हा ऑप्शन आहे इन्सर्ट फाईल. म्हणजे तुमचा एखादा एक फाईल एक पेज आहे, तुम्हाला 10 पेजच्या मध्ये कुठच्या तरी थर्ड पेजवर किंवा फोर्थ पेजवर ॲड करायचं आहे, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तेच बोलतो, म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि हे सॉफ्टवेअर तुम्हाला फ्री सॉफ्टवेअर नाही आहे, तुम्हाला हे पेड सॉफ्टवेअर आहे. तुम्ही विकत घ्या, नाही तर कसंही म्हणजे नेटवरती डाउनलोड करा, बघा. आणि ठीक आहे, तेवढंच. नक्की लाईक करा माझा व्हिडिओ, शेअर करा. थँक्यू.